पुण्यातल्या कार अपघात प्रकरणानंतर पुणे शहरातल्या चौकामध्ये रात्रीची नाकाबंदी पुणे पोलिसांकडून सुरू झाली। आपण पाहतोय की पुण्यातल्या कल्याणीनगर भागामध्ये पुणे पोलिसांकडून नाकाबंदी जी आहे ती राबवली जाते। ज्या कल्याणीनगर भागामध्ये अपघाताचं प्रकरण घडलं आणि त्यानंतर संपूर्ण शहरातल्या पोलीस व्यवस्थेसमोर खरं तर एक मोठा प्रश्न उभा राहिला। मात्र आपण पाहतोय की पुणे पोलिसांकडून कडक ॲक्शन जी आहे ती संपूर्ण पुणे शहरामध्ये घेतली जाते। प्रत्येक चौकामध्ये येणारी जी वाहनं आहेत त्यांची ड्रिंक अँड ड्राईव्हची चाचणी जी आहे ती केली जाते। ड्रिंक अँड ड्राईव्हची चाचणी करून या वाहनांवरती जर कदाचित ते पॉझिटिव्ह आढळले तर त्यांच्यावरती कडक कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांकडून केली जाते। आपण पाहतोय की सध्या या ठिकाणी जे नागरिक येत आहेत त्यांची ड्रिंक अँड ड्राईव्हची चाचणी सुरुवातीला या ठिकाणी मशीनच्या माध्यमातून पुणे पोलीस करतील। जर कदाचित ते त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आढळले तर त्यांना नोटीस जी आहे ती दिली जाते। आपण पाहतोय की येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी अडवलं जातं। आपण पाहतोय की ही मशीन जी आहे त्या ठिकाणी नागरिकाला दिली जाते आणि या मशीनच्या माध्यमातूनच अल्कोहोल खरं तर त्या माणसाकडे आहे का याची खरं तर चाचणी केली जाते। आपण पाहतोय की ड्रिंक अँड ड्राईव्हची ही चाचणी जी आहे ती पुणे पोलिसांकडून राबवली जाते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। रात्रीचे आपण पाहतोय की 12:30 वाजलेले आहेत। रात्री 12 वाजता या कारवाईला सुरुवात होते आणि पहाटे 3 पर्यंत पुणे पोलिसांकडून ही कारवाई जी आहे ती राबवली जाते। आपण पाहतोय की कल्याणीनगर भागामधल्या या चौकामध्ये ही पुणे पोलिसांकडून कडक कारवाई जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते। पुण्यातलं कार अपघात प्रकरण घडलं आणि त्यानंतर पुणे पोलीस सतर्क झालेले पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक चौकामध्ये पुणे पोलिसांकडून ही नाकाबंदी पहाटे 3 पर्यंत राबवली जाते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।